शेतकरी कर्जमाफी करू हे आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आलं होतं, परंतु अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच कर्जमाफी करणार नाही असं जाहीर केलं। याचा निषेध म्हणून माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यात आंदोलन करण्यात येते। तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने आमदार सुरेश खाडे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले। खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यातील भाजपा आमदारांच्या निवासस्थाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले। तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने टेंभा मशाल आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। हातात मशाल आणि गळ्यात भगवा आणि निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी, त्याचबरोबर दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावा अशी मागणी घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आले। पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मशाल आंदोलन हे प्रत्येक आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांना हमीभाव व शेतीला भाव आणि कर्जमाफी ह्या गोष्टीसाठी बच्चू कडूंनी अखंड महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले। त्याच बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली, बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख भाऊ यांच्या घरासमोर हे मशाल पेटवून आणि हे आमचं म्हणजे एक मागणं आहे भाऊंना की भाऊंनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हमीभावाचा व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा मांडावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि आंदोलनाला महाराष्ट्रातून सुरुवात करतोय। जय प्रहार, जय